तुमच्या लक्षात आलं ना की निराकार परमेश्वर आहे, आपण आता बसतोय आदिशक्ती एकच आहे, याच्यामध्येच आहे सगळं काही घडतंय. मग आता हे निराकार मध्ये आता आपण असं बघतोय चाललंय पाकिस्तानचा दंगाबिंगा सगळं चाललेलं आहे. काय प्रकार आहे याच्यामध्ये? कलीचा प्रकार. कली ना, भगवंत आपल्या भक्तांना अशी दुर्बुद्धी देत नाही. कली पहिलाही होता, आज आहे नाही. कली सत्ययुगापासून जशी सृष्टीची निर्मिती झाली तसं कली म्हणजे अज्ञान, आणि हे कोण देवाधिकांना आलेलं अज्ञान आहे. कलीची उत्पत्ती केली गेलेली नाही. जसं तुमच्यामध्ये एक क्षणी क्रोध आला, काय झालं? अज्ञानाला कुणी उत्पत्ती केली. एखादी गोष्ट मला पटली नाही, क्रोध आला, म्हणजे काय झालं? कलीची उत्पत्ती. कली म्हणजे काय? अज्ञान. तर ज्यावेळेस तुमच्यामध्ये लक्षणं दिसते, क्रोध यायला लागला, तर कली तुमचाच आहे. कुणाचा अंश आहे कली? तुमचा अंश आहे. तर तुम्हाला क्रोध आला तर कली म्हणजे अज्ञान आहे. तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहील का? मग हे अज्ञान आज आहे नाही, हे अज्ञान सृष्टीपासूनच अज्ञान बरोबर चाललेले. मग तेव्हा कुणी हिरण्यकश्यपने त्रास दिला है ना, प्रल्हादाला त्रास झाला, ध्रुवाला त्रास झाला. हे असं नाही की बघा फक्त कलियुग म्हणजे हा अज्ञानाचा युग. तेव्हा त्याला युग नव्हतं, होता ना, हिरण्यकश्यपच्या माध्यमातून होता, हिरण्याक्षच्या माध्यमातून होता, प्रल्हादाला छळलं, तुम्हाला सांगते सुरुचीने ध्रुवाला छळलं. हे कली होता. म्हणजे कली म्हणजे एक लक्षात ठेवा, कली म्हणजे व्यक्ती नाही, कली म्हणजे काय नाही, कली म्हणजे अज्ञान. ज्यावेळेस तुम्ही कोणाला चुगल्या करता ना, तेव्हा तुम्ही कोण असता? लक्षात ठेवा, कली म्हणजे कोण माणूस नसतं, ती कलीचं वारं. जसं एखादी बाई चांगली गेली परत येताना रिटर्न बेकार आली, तर काय म्हणतात? वारं आलं. कशाचं? आता हे लक्षात द्या. तर हे अज्ञान हे एक प्रकार युग झालं. अज्ञान साचत गेलं ना, तर ते अज्ञान काय म्हणायला लागलं? जेव्हा बघल तेव्हा ज्ञान 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 ज्ञान, तुमचंच गुणगान, तुमचंच ज्ञान. पण माझं कुठं तर आहे का नाही युग, जिथं म्हणजे निंदा चुगल्या मारा मारी असं तसं माझं युग पाहिजे ना. जेवढे वाईट कृत्य जे आपल्यात आहे ते म्हणतो मला पण स्वतंत्र सोडा जरा, मला पण हाणू द्या, मला पण चुगल्या करायला मोकळं सोडा, मला पण नाव ठेवायला मोकळं सोडा. ते आपल्यात कली म्हणतं. आणि काय होतं, आपल्याला आध्यात्मिक प्रगती म्हणजे आध्यात्मिक कृपा असल्या कारण काय होतं, आपण चुगली थोडीशी जर केली तर अचानक ती व्यक्ती विषय काढला ना काढला, भाऊ करून नाही देत. नुसतं विषय घेतला नाही याला बदलायला लागतो. का बरं? भाऊ जर तू पाप नको खूप, कारण कली काय म्हणला, जहा तू वहा हम नाही, जिथं तू असेल तिथं मी नसेल. पण काय होतं की काही थोडंसं बघतोय बघू बरं यांचा पाय वाकडा तिकडे, जसं विषय घेतला ना घेतला तर काहीतरी घडतं. म्हणजे आपल्याकडून त्यांना भगवंत करून आपलं रक्षण कोण करतं? पण भगवंत निराकारच करतो का नाही, की तो येऊनच देत नाही. पण अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण